नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पालकपुऱ्या। आता तुम्ही या पालकपुऱ्याचा कलर पाहू शकता। जास्त काही हिरवा आलेला नाही का, तर आपण ना पालक असा उकळून घेतलेला नाही, डायरेक्ट मिक्सरवर त्याची पेस्ट केली आणि त्या पुऱ्या केल्या। तर तशा कशामुळे केल्या, आपण आपल्याला टाईम नव्हता, आपल्याकडे वेळ नव्हता तेवढा, म्हणून आपण तशा प्रकारे केलेला आहे। त्याने टेस्टमध्ये काही फरक पडत नाही, फक्त कलर जास्त हिरवा येत नाही। पालक उकळून असा पेस्ट केलंस त्याच्या पुऱ्या केल्या ना, त्याचा कलर कसा हिरवागार येतो, तसा पालक न उकळता कच्चाच तसं जर आपण मिक्सरवर त्याची पेस्ट केली आणि त्याच्या जर पुऱ्या केल्या तर त्याचा कलर असा येतो। पण टेस्टमध्ये काही फरक नाही। तुम्ही जर गडबडीत असाल का, वेळ नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी अशा प्रकारे केलेले आहेत, पण खरंच खूप छान झालेले आहेत। तुम्ही पण नक्की करा। वेळ नसेल तुमच्याकडे, झटपट तुम्हाला काहीतरी नाश्त्याला करायचं असेल किंवा टिफिनला करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। आणि काही मुलं दररोज दररोज पालेभाज्या खायला नको म्हणतात, मग त्यामुळे ना अशा प्रकारे पालकपुऱ्या केल्या ना त्या आपोआप खाल्ल्या जातात, त्यांना आवडतात पण आणि खातात। तर मग मी त्यासाठी काय केले, पालक स्वच्छ धुवून घेतला, कट केला, मिक्सरवर ना सुरुवातीला अद्रक, लसण आणि हिरवी मिरचीची पाणी न घालता पेस्ट करून घेतली आणि नंतर थोडा थोडा पालक त्याच्यात टाकून त्याची पण पाणी न घालता पेस्ट बनवून घ्यायची। तर आपण अगोदर का अद्रक, हिरवी मिरची आणि लसण बारीक केला पालकाबरोबर का केला नाही का, तर छोटं भांडं होतं आणि काही वेळेस ना अद्रक जास्त बारीक होत नाही, ते तसंच राहतं, म्हणून सुरुवातीला ते बारीक केलं। आणि मिक्सरच्या भांड्यानं थोडंसं विसळून घेण्यासाठी फक्त एक अर्धा कप पाणी टाकलं मी त्याच्यात, ते विसळून घेण्यासाठी, त्याला चिटकलेलं होती पेस्ट जरा म्हणून। मग आता आपण ते घेतली ताटात काढून आणि त्याच्यात ना आपण रवा टाकलेला आहे। तर आता एक पाववाटी ते अर्धा वाटी रवा, जास्त काय नाही। तर आपला आता किती पुऱ्या करायच्या त्या हिशोबाने, काय तुम्ही अर्धी वाटी जरी टाकलं आणि पाववाटी जरी टाकला तरी चालेल। तर रवा कशामुळे टाकायचा, आपली पुरी ना अशी फुगलेली जास्त वेळ राहावी म्हणून। आणि सुरुवातीला रवा टाकायचा का, तर रवा भिजायला जास्त वेळ लागतो। आणि त्याच्यातच ना मी आता थोडे तीळ टाकलेले आहेत। आता तिळाचं प्रमाण काय तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आणि हळद छोट्या चमच्याने 1 चमचाभर, परत मीठ, धने जिऱ्याची पूड आणि ओवा पण आपण थोडासा टाकून घेऊया। तर ओवा ना हातावर असा हे करून टाकू, थोडासा क्रश करून, कारण त्याचा वास चांगला येतो म्हणून। आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करायचं आणि त्याला काही कणकेचं प्रमाण नाही, कारण या आता तुमचा किती पालक आहे त्याला किती पाणी सुटलेलं असतं त्याच्यावर, आता त्याच्यात जेवढं बसेल ना तेवढी कणिक आपण टाकायची। मग त्यामुळे ना मिठाचं प्रमाण ना तुम्ही आता थोडंसंच टाकायचं, वाटलंच तर नंतर चेक करून पाहू शकता, कारण पालकाच्या भाजीला जास्त मीठ नसतं खपत, ते लगेच त्याला थोडं जरी मीठ जास्त झालं तर ते खारट लागतं लगेच। तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेतले ना, आता त्यात बसेल तेवढी आपण कणिक टाकणार आहोत। तर ह्याचा एकदम घट्ट गोळा करायचा, म्हणजे आपल्या लाटताना तेल पीठ काहीच लावण्याची आवश्यकता भासू नये, म्हणून एकदम घट्ट पीठ मळायचं। तर एकदम घट्ट असा गोळा आपण मळून घेतलाय। पाण्याचं प्रमाण अजिबात वापरलेलं नाही, फक्त मिक्सरचं भांडं विसळून घेण्यापुरतं थोडंसं वापरलं होतं। एकदम घट्ट गोळा मळायचा, म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित लाटता याव्यात म्हणून। तर आता ना आपण त्याच्या गोळे करून घेतलेले आहेत, तर 5 गोळे झालेले आहेत आणि तेल पीठ काहीच लावायचं नाही। आणि तसंच आपलं घट्ट पीठ झाल्यामुळे काही लावावं लागत नाही, अजिबात खाली चिटकत नाही। अशा प्रकारे लाटून घ्यायचं। मग तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या पण लाटू शकता, पण मी मोठी चपाती लाटल्याने लाटून नंतर वाटीच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करणार आहे। आणि तेल ना मी गरम करायला ठेवलेलं आहे कढईत। तर आता मी ह्याची चपाती लाटलेली मोठी लाटून घेते आणि त्याच्यात वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करते। तर जास्त जाड लाटायची नाही चपाती, त्याने पुऱ्या जाड होतात, ते खायला व्यवस्थित लागत नाहीत। आणि जास्त पातळ पण करायचे नाहीत, तर त्या कडक होतात, नाही फुगल्या पण जात नाहीत त्या। मीडियम आपली पुरी असते ना, आपण रेग्युलरची पुरी जेवढी ठेवतो जाडीला तेवढीच चपाती लाटायची।
आपण तेल गरम केलेलं आहे आणि आता फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवरच आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. आणि पुरी सोडल्या ना एक उलटण्याच्या साहाय्याने असं गरम तेल पुरीच्या वरच्या साईडवर असं टाकायचं. त्याने काय होतं, त्याची वरची साईड पण टम्म फुगली जाते. प्रत्येक पुरीला हे असं करायचं. मग कोणत्या पण पुऱ्या तुम्ही तळू असं तेल उडवायचं उलटण्याच्या साहाय्याने त्याच्यावर, तरच आपली पुरी टम्म फुगली जाते. आणि दोन्ही साईडनं लगेच एक मिनटाच्या तर आपली पुरी तळून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता एक ना एक पुरी आपली टम्म फुगली. एवढंच की फक्त असा कच्ची असताना जसा हिरवा कलर आहे तसा तळल्यावर एकदम हिरवागार कलर येत नाही. तर तो काय येत नाही तर आपण पालकाची भाजी उकळून घेतली नाही. उकळत्या पाण्यात 1 मिनिटभर ठेवायची, नंतर थंड पाण्यात टाकून मिक्सरवर बारीक पेस्ट करायची. मग तसं करून त्यात जर पीठ टाकून मळलं तर मग त्याचा एकदम हिरवा आहे तसा कलर राहतो, आपण कच्ची असताना जसा असतो तसा. पण आपल्याला वेळ नसेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही नक्की करू शकता. तर एक ना एक पुरी टम्म फुगली. मी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेतल्या. तर खूप छान झाल्या. तर वरवर नंतर खाण्यात आल्या, मुलाला टिफिनला देण्यात आल्या. आणि सर्व झाल्यानंतर थंड झाल्यास खूप वेळाने हे नंतर मी शूट केलं आहे मुलाला शाळेत पाठवल्यानंतर. तर तरीसुद्धा टम्म फुगलेल्या तशाच राहिलेल्या आहे. त्या 1 तासाने दाखवल्यात तुम्हाला मी. तर मग कशा वाटल्या तुम्हाला माझ्या पुऱ्या ह्या त्या नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.